तीन नळ एबीसी एक टाकी 72 मिनिटात भरतात. 24 मिनिटानंतर सी हा नळ बंद केला जातो तेव्हा उर्वरित टाकी एबी मिळून 96 मिनिटात भरतात. तर एकटा सी नळ तीच टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो. इथं हे 96 आणि हे 72 यांचा लसावी काढा. 72 आणि 96 दोन्हीही संख्या 24च्या पाढ्यात. 24 72 24 चूक 96 आणि लसावी म्हणजे या उभ्या या आडव्या सामायिक असामायिक अवयवांचा गुणाकार 24 गुणिला 3 गुणिला 4. 24 72 गुणिला 4 4 दोन्ही 8 आणि 4 7 28. 288 भाग ही एकूण टाकी. लेकरांनो लक्ष द्या, ही एकूण टाकी आहे. जी टाकी एबीसी हे तीन नळ 72 मिनिटात भरतात. गणित म्हणते की 24 मिनिटानंतर सी हा नळ बंद केला जातो. मग इथं प्रश्न मनाशी विचारा की 24 मिनिटात ए बी सी यांचं टाकी भरण्याचं कार्य किती. त्यासाठी 288 आणि भागीला हे तीन नळ 72 मिनिटात टाकी भरतात हा भाग द्या. हा भाग जातो लेकरांनो 4 भाग. हे प्रति मिनिट कार्य. प्रति मिनिट टाकी भरण्याचं एबीसीचं कार्य. एका मिनिटामध्ये हे ए बी सी तीन नळ 4 भाग एवढं टाकी भरण्याचं काम करतात. या तीन नळांनी 24 मिनिटं टाकी भरण्याचं काम केलं. नंतर 24 मिनिटानंतर सी हा नळ बंद केला. 24 मिनिटात ए बी सी या तीन नळांनी किती टाकी भरली. एबीसी हे तीन नळ एका मिनिटात 4 भाग टाकीचे भरतात. तिघांनी 24 मिनिटं सोबत काम केलं. 96 भाग हे उत्तर मिळालं की 24 मिनिटामध्ये एबीसी या तीन नळांनी टाकीचे 96 भाग भरले आणि नंतर हा सी नळ बंद केला. मग उर्वरित टाकी या एबी न मिळून 96 मिनिटात भरली. उरलेली टाकी म्हणजे काय. टाकी किती उरली. टाकीचे एकूण भाग 288. त्यामधून हे 96 भाग का वजा करायचे तर हे 24 मिनिटामध्ये टाकी भरण्याचं काम संपन्न झालं. ही वजाबाकी लेकरांनो 192 भाग अर्थात 100 टाकीचे 192 भाग भरायचे बाकी म्हणजे उर्वरित. आता हे उर्वरित भाग या एबी नळांनी 96 मिनिटात भरले. लक्ष द्या, प्रश्न विचारला की एकटा सी नळ ती टाकी किती वेळात भरेल. टाकीचे उरलेले भाग 192 आणि हे भाग या एबी नळानं 96 मिनिटात भरले म्हणून भागीला 96 करा. हे मिनिट आहे. इथं प्रश्न एक मनाशी असा विचारा की एका मिनिटामध्ये एबी हा नळ टाकीचे किती भाग भरतो. हा भाग 2 न जातो. 2 भाग हे आता विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. अर्थात ए बी हे नळ
प्रति मिनिट टाकीचे 2 भाग भरतात. लक्ष द्या, टाकीचे 2 भाग प्रति मिनिट म्हणजे एका मिनिटाला हे एबी नळ टाकीचे 2 भाग भरतात. हे लक्षात आलं तुमच्या? उरलेली टाकी 192 भाग. उरलेली टाकी एबी ह्या नळांनी मात्र 96 मिनिटात भरली, म्हणून 192 भागीला 96 मिनिटं आहे. हा भाग जेव्हा देता तेव्हा आलेलं उत्तर 2 भाग म्हणजे प्रति मिनिट एबी नळांनी टाकीचे 2 भाग भरले. लक्ष द्या, प्रश्न विचारला की एकटा सी नळ ती टाकी किती वेळात भरेल. हे 2 नळ जर टाकीचे एका मिनिटात 2 भाग भरतात तर या 2 नळांनी कोणत्या एबी ह्या 2 नळांनी 24 मिनिटात टाकी भरण्याचं केलेलं कार्य किती. लक्ष द्या, म्हणून 24 गुणिला प्रति मिनिट टाकी भरण्याचं काम एबी नळ 2 भाग करतात, म्हणून 24 दुनी 48 भाग. एबी नळांनी 24 मिनिटात 48 भाग टाकी भरण्याचं काम केलं. आता ए, बी आणि सी या 3 नळांनी 24 मिनिटात टाकी भरण्याचं काम किती केलं. 96 भाग. या 96 भागामध्ये 48 भाग काम हे एबीचं आहे, मग ही वजाबाकी 48, अर्थात 24 मिनिटामध्ये 48 भाग टाकी भरण्याचं काम नुसत्या सी न केलं. किती मिनिटामध्ये. 24 मिनिटामध्ये. म्हणून या 48ला जेव्हा तुम्ही 24 न भागता तेव्हा सी हा नळ प्रति मिनिटाला किती टाकी भरतो याचं उत्तर मिळाल्याशिवाय राहत नाही. हा भाग 2 न जातो 2 भाग हे प्रति मिनिट सीच टाकी भरण्याचं काय हो कार्य. लक्षात घ्या, आता हा एकटा सी नळ तीच टाकी किती वेळात भरेल. टाकीचे एकूण भाग 288. एका मिनिटामध्ये हा. लक्ष द्या, टाकीचे एकूण भाग 288. एका मिनिटामध्ये हा नळ सी टाकीचे 2 भाग भरण्याचं काम करतो, म्हणून 2 भागा हा भाग जातो 144 न, म्हणून 144 मिनिट हे या प्रश्नाचं उत्तर असेल. अर्थातच एकटा सी नळ ती टाकी 144 मिनिटात भरेल. एखाद्या नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.